ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता 1ली ते 8वी हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2024 या परीक्षेचे रिसीट्स म्हणजे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे हे पाहणार आहोत। आपणा सर्वांना माहीत आहे की 20 जानेवारी 2024 रोजी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपण या प्रवेश परीक्षेसाठी आपल्याला रिसीट आवश्यक आहे। हे रिसीट नवोदय विद्यालय समितीने त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे NVS नवोदय विद्यालय समिती या वेबसाईटवर अपलोड केलेली आहेत। आपल्याला ती डाउनलोड करून घ्यायची आहेत। आता डाउनलोड कशी करून घ्यायची आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 20 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड कसं करायचं हे आपण पाहतोय। प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्ही क्रोम या ब्राउझरवर जावा, क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला गुगलचा टूलबार दिसेल। या ठिकाणी तुम्ही नवोदय विद्यालय समिती टाईप करा किंवा फक्त NVS टाईप करा। NVS टाईप केल्यानंतर NVSवर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला नवोदय विद्यालय समितीचं जे वेब पेज आहे ते तुम्हाला ओपन होईल। हे वेब पेज ओपन झाल्यानंतर जे पहिलं 1 नंबरची जी लिंक दिसते नवोदय विद्यालय समिती त्याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ वेट करा। वेट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं स्क्रीन दिसेल। यानंतर या स्क्रीनवर एक तुम्हाला असा रेक्टँगल दिसतोय पहा, याच्यावर वेगवेगळ्या लिंक आहेत। या लिंकवर जी सुरुवातीची लिंक आहे क्लिक हिअर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड्स फॉर रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स ही जी लिंक आहे या लिंकवर क्लिक करा। या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट लॉग इन दिसेल। स्टुडंट लॉग इन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत पाहिजे आणि डेट ऑफ बर्थ पाहिजे। रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे पहा, आपण ज्यावेळेस सुरुवातीला फॉर्म सबमिट केला होता त्यावेळेस तुम्हाला एक नंबर मिळाला होता फॉर्म सबमिट केल्यानंतर। तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्या। या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे जे आपण फॉर्ममध्ये भरलेले आहे ते। डेट ऑफ बर्थ तुम्हाला मॅन्युअली लिहिता येत नाही आहे त्या ठिकाणी। या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला साल निवडा। साल निवडत असताना याच्यावर क्लिक करा। या ठिकाणी 2014 दिसते तुम्हाला 2012ची तुमची जन्मतारीख असेल। मग 2014 एकदा क्लिक करा। तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे साल तुमच्यासमोर ओपन होतील। 2012 तुम्ही सिलेक्ट करू शकता। आपली जी जन्मतारीख आहे त्या पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो। परंतु आत्ता यावर्षी जे विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं साल हे 2012च असणार आहे पहा। 2012 नंतर तुम्ही तुमचं जन्म महिना निवडा। जन्म महिना निवडल्यानंतर जन्मतारीख निवडा। मी निवडतोय पहा या ठिकाणी। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चामध्ये उदाहरण दिसेल, इथं वजाबाकीचं उदाहरण आहे। या ठिकाणी पहा 75मधून 2 गेल्यानंतर उत्तर किती येईल ते आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे। 73 येते। हे झाल्यानंतर साइन इन करा। साइन इन केल्यानंतर वेट करा। वेट केल्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड अशी लिंक येईल। या लिंकवर क्लिक करा। तुमचं ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र डाउनलोड होईल। थोडासा वेट करा। या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने प्रवेशपत्र डाउनलोड झालेलं दिसेल। प्रिंट काढून तुम्ही हे वापरू शकता। सर्व विद्यार्थ्यांना स्वतःला सुद्धा NVS या वेबसाईटला जाऊन तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकता। हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।